अध्यापन ही केवळ माहिती एका डोक्यातून दुसऱ्या डोक्यात ट्रान्सफर करण्याची यांत्रिक प्रक्रिया नाहीये. ती एक अत्यंत गुंतागुंतीची मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे. म्हणजे सायंटिफिक पण आहे. अगदी. यामध्ये सर्वात पहिली आणि पायाभूत पद्धत जी समोर येते ती म्हणजे ॲनालिटिकल मेथड. ॲनालिटिकल म्हणजे पृथक्करण. बरोबर. आता ॲनालिटिकल या शब्दाचाच अर्थ एखाद्या गोष्टीचे अत्यंत बारकाईने विश्लेषण करणे किंवा तिची फोड करणे असा होतो. जेव्हा एखादा खूप मोठा, नवीन आणि गुंतागुंतीचा विषय समोर येतो तेव्हा तो एकदम एकाच घासात समजून घेणे कठीण जाते. हो, अशा वेळी या ॲनालिटिकल मेथडचा वापर करून तो मोठा घटक लहान, सोप्या आणि स्वतंत्र भागांमध्ये विभागला जातो. म्हणजे हे अगदी एखाद्या अवघड किंवा नवीन गॅजेटचे सुटे भाग करण्यासारखे आहे ना? कसं? समजा एखादा नवीन स्मार्टफोन कसा काम करतो हे समजून घ्यायचे असेल तर आपण थेट संपूर्ण फोन समजून घेण्याऐवजी आधी त्याचा कॅमेरा, मग बॅटरी, मग प्रोसेसर असे वेगवेगळे भाग समजून घेतो. अगदी तंतोतंत हेच. आणि या पद्धतीचे जे मुख्य शैक्षणिक सूत्र आहे ते याच मानवी सायकोलॉजीवर आधारित आहे. ते सूत्र म्हणजे अननोन टू नोन. अज्ञाताकडून ज्ञाताकडे. हो. आणि दुसरं म्हणजे कॉम्प्लेक्स टू सिम्पल, म्हणजेच गुंतागुंतीकडून साध्याकडे जाणे. जेव्हा आपण अवघड गोष्टींचे सोपे भाग करतो तेव्हा आकलनाची प्रक्रिया खूप सोपी होते. नोट्समध्ये याची काही अतिशय सुंदर आणि शास्त्रीय उदाहरणं दिली आहेत. उदाहरणार्थ बायोलॉजी किंवा जीवशास्त्राचा विचार करूया. ओके. एखाद्या विद्यार्थ्याला फुलाची रचना शिकवायची असेल तर संपूर्ण फूल एकत्र शिकवून चालत नाही. तिथे फुलाचे विविध अंग वेगवेगळे करून शिकवले जातात. म्हणजे जसे की पुमंग, जायांग, निदलपुंज आणि दलपुंज. बरोबर. हे भाग आधी वेगळे केले जातात आणि मग त्यांची स्वतंत्र कार्य समजावून सांगितली जातात. हेच सूत्र भूगोल किंवा सामाजिक शास्त्रातही लागू होताना दिसते. सरांच्या नोट्समध्ये दिलेले मानवी जीवन या घटकाचे उदाहरण खूप बोलके आहे. हो, मानवी जीवन हा किती मोठा आणि गुंतागुंतीचा विषय आहे. पण तो शिकवताना जर त्याचे हवामान, आहार, पोशाख, उद्योगधंदे आणि संस्कृती अशा वेगवेगळ्या भागांत तुकडे केले तर प्रत्येक भागावर स्वतंत्रपणे लक्ष केंद्रित करता येते. अगदी बरोबर. या पद्धतीचा सर्वात मोठा फायदा हाच आहे की यामुळे आकलनाची पातळी खूप सखोल होते, माहितीचं विश्लेषण करण्याची क्षमता नैसर्गिकरित्या विकसित होते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एखाद्या कॉम्प्लेक्स विषयाची जी सुरुवातीची भीती असते ती पूर्णपणे नाहीशी होते. पण संपूर्ण डोंगराकडे न बघता फक्त पुढच्या एका पायरीकडे बघत असतो. पण इथे एक मेख आहे. काय? ॲनालिटिकल मेथड ही नाण्याची फक्त एक बाजू आहे. जर आपण फक्त गोष्टींची फोडच करत राहिलो तर मोठं चित्र कसे दिसणार? म्हणूनच याची एक बरोबर उलट प्रक्रिया अस्तित्वात आहे, ज्याला सिंथेटिक मेथड म्हटले जाते. थांबा. जर ॲनालिटिकल मेथडमध्ये आपण एका मोठ्या गोष्टीचे तुकडे करत आहोत तर सिंथेटिक मेथडमध्ये आपण ते वेगवेगळे केलेले भाग पुन्हा एकत्र जोडतो का? हो, संयोजन करतो. पण मग या दोन्ही पद्धती एकाच प्रक्रियेच्या फक्त उलटसुलट दिशा नाहीत का? यांना दोन पूर्णपणे वेगवेगळ्या पद्धती का मानले जाते? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. वरवर पाहता त्या फक्त एकमेकांच्या उलट वाटतात, पण त्यांच्यात एक मूलभूत कॉग्निटिव्ह फरक आहे. अच्छा. सिंथेटिक मेथड हा एक होलिस्टिक अप्रोच आहे. या पद्धतीचं मूळ सूत्र पार्ट्स टू होल असे आहे. इफ वी कनेक्ट दिस टू द बिगर पिक्चर तर आपल्याला समजेल की काही विषय असे असतात जिथे आधी संपूर्ण रचना दाखवणं गरजेचं असतं. मगाशी आपण ॲनालिटिकल मेथडमध्ये फुलाचे वेगवेगळे भाग पाहिले. हो, पण सिंथेटिक मेथडमध्ये फुलाचे भाग वेगळे करण्याआधी प्रथम होल फ्लावर म्हणजेच संपूर्ण फूल दाखवले जाते. आधी त्या संपूर्ण फुलाचं सौंदर्य किंवा त्याची पूर्ण रचना मेंदूला रजिस्टर होऊ दिली जाते. आलं लक्षात. म्हणजे आधी फायनल प्रोडक्ट दाखवायचे आणि मग त्याचे बारकावे समजून सांगायचे. अगदी. सरांच्या नोट्समध्ये ॲनाटॉमीचे किंवा मानवी शरीराचे जे उदाहरण दिले आहे ते इथे अगदी अचूक लागू पडते. हो, ते खूप छान उदाहरण आहे. पचन संस्था किंवा श्वसन संस्था यांसारख्या वेगवेगळ्या अवयव संस्था शिकवण्यापूर्वी प्रथम संपूर्ण मानवी शरीराची रचना दाखवली जाते. बरोबर. त्यानंतरच त्या वेगवेगळ्या संस्थांचे इंटर रिलेशन म्हणजेच एकमेकांशी असलेले आंतरसंबंध कसे आहेत हे स्पष्ट केले जाते. अगदी अचूक. जर आधीच फक्त पचन संस्था शिकवली आणि तिचा संपूर्ण शरीराशी काय संबंध आहे हेच माहीत नसेल तर ते ज्ञान अपूर्ण राहील. यामुळे तो जो घटक शिकला जात आहे त्याचे अंतिम साध्य काय आहे याची एक टॉप डाऊन आयडिया येते. म्हणूनच विषयाच्या गरजेनुसार ॲनालिटिकल आणि सिंथेटिक या दोन्ही पद्धतींचा अतिशय कुशलतेने वापर करावा लागतो.
आता इथून पुढे सरांच्या नोट्समधील चर्चेचा रोख एका अतिशय रंजक वळणावर जातो. हो, मुख्य घटकाकडे. आपण आत्तापर्यंत माहितीची फोड कशी करायची आणि ती कशी जोडायची हे पाहिले. पण या संपूर्ण प्रक्रियेच्या केंद्रस्थानी कोण आहे? विद्यार्थी. एक्झॅक्टली. पारंपरिक शिक्षण पद्धतीत एक मोठी त्रुटी होती, जिथे शिक्षक बोलत असायचे आणि विद्यार्थी फक्त पॅसिव्ह होऊन ऐकत असायचे. पण या नोट्समध्ये स्टुडंट सेंट्रिक मेथड्सवर खूप भर दिला आहे. यात ॲक्टिव्ह लर्नर ही संकल्पना अत्यंत केंद्रस्थानी आहे. होय, आणि हा शिक्षणाच्या क्षेत्रातील एक खूप मोठा पॅराडाईम शिफ्ट आहे. नक्कीच. स्टुडंट सेंट्रिक मेथड्समध्ये विद्यार्थी हा मुख्य भूमिकेत असतो. तो स्वतः कृती, विचार आणि इतरांशी चर्चा करून ज्ञान मिळवतो. अशा वेळी शिक्षकांची भूमिका ही ऑथॉरिटी फिगरवरून बदलून फॅसिलिटेटर किंवा गाईडची होते. बरोबर. ते फक्त योग्य त्या ठिकाणी दिशा दाखवण्याचे किंवा आवश्यक ती संसाधने पुरवण्याचे काम करतात. यातलीच एक अत्यंत प्रभावी आणि जुनी पद्धत म्हणजे डिस्कशन मेथड. चर्चा पद्धती. कोणत्याही प्रश्नाचे किंवा समस्येचे सर्वांनी मिळून केलेलं विश्लेषण. ऐकायला खूप सोपे वाटते, पण सरांच्या नोट्समध्ये या डिस्कशन मेथडचे जे 4 मुख्य प्रकार सांगितले आहेत, ते पाहिल्यावर लक्षात येते की ही किती स्ट्रक्चर्ड प्रोसेस आहे. ती प्रकार कोणते आहेत? पहिला प्रकार म्हणजे ग्रुप डिस्कशन. यात 5 ते 10 विद्यार्थ्यांचा एक गट एकत्र येऊन एखाद्या विषयावर विचार करतो आणि एका प्रतिनिधीमार्फत त्याचे सादरीकरण करतो. ओके. दुसरा प्रकार म्हणजे सर्वांच्या परिचयाचा डिबेट किंवा वादविवाद. डिबेटमध्ये साधारणपणे एखाद्या विषयाच्या प्रो आणि कॉन म्हणजेच सकारात्मक आणि नकारात्मक बाजूंवर चर्चा करून आपली भूमिका पुराव्यांसह सिद्ध केली जाते. हो, यामुळे तर्क आणि युक्तिवाद करण्याची क्षमता वाढते. पण याहून थोडा अधिक सखोल आणि फॉर्मल प्रकार म्हणजे सेमिनार किंवा सिम्पोजियम. परिसंवाद. अगदी. यात एका मोठ्या विषयाचे अनेक उपमुद्द्यांमध्ये विभाजन केले जाते. प्रत्येकजण त्या विशिष्ट मुद्द्याचा सखोल अभ्यास करून आपले पेपर किंवा मत सर्वांसमोर मांडतो. ही एक अतिशय अभ्यासपूर्ण प्रक्रिया असते. आणि चौथा प्रकार आहे पॅनल डिस्कशन. हो, पथक चर्चा. यात 7 ते 8 विद्यार्थ्यांचे एक पथक असते आणि एक अध्यक्ष असतो. ते योजनाबद्ध तयारीने विषयाचे सादरीकरण करतात, ज्यानंतर समोर बसलेल्या श्रोत्यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली जाते. पण ही चर्चा म्हणजे नुसत्या कट्ट्यावरच्या गप्पा नाहीत बरं का. याची एक अतिशय कडक प्रोसेस असते. ती कशी असते? या प्रक्रियेची सुरुवात उद्दिष्ट ठरवणे याने होते. आपण ही चर्चा का करत आहोत हे आधी क्लिअर असावं लागतं. हां. त्यानंतर विषयाची निवड केली जाते. पुढची पायरी म्हणजे रोल किंवा भूमिकेचे वाटप. कोणाचे काय काम आहे हे ठरवले जाते. ओके. आणि मग? यानंतर येते प्रत्यक्ष चर्चा, जिथे विचारांचे आदानप्रदान होते. आणि शेवटी निष्कर्ष काढून संपूर्ण चर्चेचे इव्हॅल्युएशन म्हणजेच मूल्यांकन केले जाते. या पद्धतीचे फायदे खूप मोठे आहेत. यामुळे फक्त तो विषयच समजतो असे नाही, तर लीडरशिप स्किल्स विकसित होतात. एकमेकांचे विचार ऐकण्याची सवय लागते, ज्यातून ॲक्सेप्टन्स वाढतो. अगदी बरोबर. पण जसं आपण कॉर्पोरेट मीटिंग्समध्ये पण बघतो की बऱ्याचदा चर्चेच्या नावाखाली नुसता गोंधळ उडतो. एखादाच व्यक्ती पूर्ण चर्चा हायजॅक करतो. हाच या पद्धतीचा सर्वात मोठा तोटा आहे, जो सरांच्या नोट्समध्ये स्पष्टपणे नमूद केला आहे. ही पद्धत अत्यंत वेळखाऊ आहे. सर्वच अभ्यासक्रम या पद्धतीने पूर्ण करणं शक्य होत नाही. वर्गात नॉईस किंवा गोंधळ होण्याची शक्यता असते. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जे इंट्रोवर्ट आहेत. अगदी बरोबर. जे स्वभावाने नाजरे आणि अंतर्मुख आहेत, त्यांना या पद्धतीत सहभागी होणे अत्यंत कठीण जाते. हे खरंच खूप महत्वाचे निरीक्षण आहे. ज्याचा आवाज मोठा त्याचे पारडे जड असे इथे होऊ शकते. हो ना? हो ना. सर्वांना एकाच साच्यात बसवता येत नाही. म्हणूनच कदाचित नुसत्या चर्चेपेक्षा प्रत्यक्ष कृतीतून शिक्षणावर भर देणाऱ्या पद्धतींचा उदय झाला असावा. नक्कीच. सरांच्या नोट्समध्ये प्रोजेक्ट मेथड आणि ह्युरिस्टिक मेथडची जी माहिती दिली आहे ती यावरच प्रकाश टाकते. प्रोजेक्ट मेथडचा विचार केला तर शिक्षण तज्ज्ञ किलपॅट्रिक यांची व्याख्या इथे पाहणं गरजेचे आहे. त्यांनी काय म्हटलंय? त्यांनी याला सामाजिक पर्यावरणात पार पाडलेली समस्याप्रधान कृती असे म्हटले आहे. म्हणजे नुसतीच थिअरी नाही, तर प्रत्यक्ष जगात एखादी गोष्ट करणे. या टाइप्स ऑफ प्रोजेक्ट्सचे जे 5 प्रकार नोट्समध्ये दिले आहेत ते खूपच इंटरेस्टिंग आहेत. पहिला आहे कन्स्ट्रक्टिव्ह प्रोजेक्ट किंवा निर्माती प्रधान. हो, यात प्रत्यक्ष वस्तू तयार केली जाते, जसे की भूगोलात सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणाची प्रतिकृती बनवणे.
पण याच्या अगदी विरुद्ध किंवा वेगळा असा दुसरा प्रकार आहे एस्थेटिक किंवा ॲप्रिसिएशन प्रोजेक्ट. बरोबर. कन्स्ट्रक्टिव्हमध्ये हाताने काहीतरी घडवायचे असते, तर ॲस्थेटिकमध्ये सौंदर्यदृष्टी आणि आस्वाद घेण्याला प्राधान्य असते. म्हणजे ऐतिहासिक नाटके पाहणे, चित्रकला प्रदर्शन बघणे. हो, दोन्ही प्रकारात मेंदूची वेगवेगळी केंद्रे उद्दीपित होतात. तिसरा प्रकार अत्यंत प्रॅक्टिकल आहे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग प्रोजेक्ट. यात प्रत्यक्ष समस्येवर काम केले जाते. उदाहरणार्थ, कचरा व्यवस्थापनावर उपाय शोधणे. चौथा प्रकार आहे स्किल प्रोजेक्ट. यात विशिष्ट कौशल्यांना चालना दिली जाते, जसे की मातीचे किल्ले बनवणे किंवा एखादा लघुपट तयार करणे. आणि पाचवा प्रकार आहे ड्रिल किंवा मास्टरी प्रोजेक्ट. अध्यापन केलेल्या घटकाचा सराव करण्यासाठी हे दिले जातात. जसं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या ग्रंथाचे सखोल वाचन करणे. इथे वाचनाच्या माध्यमातून एका विशिष्ट विषयावर मास्टरी मिळवणे हा उद्देश असतो. या सर्व प्रकल्पांमध्ये लर्निंग बाय डुईंग हे तत्व दडलेले आहे. पण या तत्वाला एका वेगळ्याच उंचीवर नेणारी जी पुढची पद्धत नोट्समध्ये सांगितली आहे, ती खरोखरच क्रांतिकारी आहे. कोणती? ती म्हणजे ह्युरिस्टिक मेथड. ह्युरिस्टिक हा मूळ ग्रीक शब्द आहे, ज्याचा अर्थ टू डिस्कवर किंवा शोधणे असा होतो. डॉक्टर H.E. आर्मस्ट्रॉंग यांनी ही पद्धत मांडली. हिअर्स वेअर इट गेट्स रिअली इंटरेस्टिंग. या पद्धतीत विद्यार्थी स्वतः प्रयोग करून कृतीतून एखादे तत्व किंवा नियम शोधून काढतो. हो, म्हणजे विचार करा, शिक्षक फक्त एक परिस्थिती निर्माण करून देतात आणि विद्यार्थी एखाद्या शास्त्रज्ञासारखा स्वतः ते उत्तर शोधतो. हे संपूर्णपणे सेल्फ पेस्ड लर्निंग आहे. होय, आणि याचा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट खूप मोठा असतो. जेव्हा कोणी स्वतः एखादं सूत्र शोधून काढते, तेव्हा मिळणारा आनंद आणि वाढणारा आत्मविश्वास खूप मोठा असतो. आणि हे ज्ञान दीर्घकाळ टिकते. नक्कीच. यामुळे रोट लर्निंग म्हणजेच घोकमपट्टी करण्याची अजिबात गरज पडत नाही. पण मग ही पद्धत सगळीकडेच का वापरली जात नाही? जर ही इतकी चांगली आहे, तर प्रत्येक विषय असाच का नाही शिकवला जात? कारण याच्या काही गंभीर मर्यादा आहेत. उदाहरणार्थ, साहित्य किंवा भाषा शिकवण्यासाठी ही पद्धत अजिबात उपयुक्त नाही. का बरं? भाषेमध्ये तुम्हाला नियमांपेक्षा भावना, अभिव्यक्ती आणि साहित्याच्या सौंदर्यावर काम करावे लागते. जे शोधून काढता येत नाही ते अनुभवावे लागते. बरोबर. दुसरे म्हणजे लहान वयोगटातील मुलांसाठी ही पद्धत उपयोगाची नाही, कारण त्यांच्यात तेवढी तर्कक्षमता विकसित झालेली नसते. आणि सर्वात मोठी प्रॅक्टिकल अडचण म्हणजे मोठ्या वर्गात प्रत्येक विद्यार्थ्याला असे वैयक्तिक मार्गदर्शन करणं एका फॅसिलिटेटरसाठी अशक्य होऊन बसते. अगदी बरोबर. म्हणूनच अध्यापन पद्धती सतत विकसित होत असतात. आता आपण चर्चेच्या अशा टप्प्याकडे आलो आहोत, जिथे अत्यंत आधुनिक आणि कॉर्पोरेट जगातही तितक्याच प्रभावीपणे वापरल्या जाणाऱ्या विचार प्रक्रियांवर भर दिला जातो. हो. यात ब्रेनस्टॉर्मिंग मेथड आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथडचा समावेश होतो. ब्रेनस्टॉर्मिंग मेथड ही संकल्पना ॲलेक्स ऑसबॉर्न यांनी मांडली. ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे मेंदूला दिलेले एक प्रकारचं आव्हान. ह्या पद्धतीचं मुख्य सूत्रच मुळी विचार प्रक्रियेला पूर्णपणे मुक्त करणे हे आहे. समस्येवर फ्री फ्लोईंग चर्चा केली जाते. हो, आणि यात एक अतिशय कडक नियम असतो. कोणत्याही प्रकारच्या टीकेला म्हणजेच क्रिटिसिझमला इथे अजिबात वाव नसतो. आणि हा नियम पाळणे प्रत्यक्षात किती कठीण असते. आपण अनेकदा पाहतो की कोणी एखादी वेगळी कल्पना मांडली की लोक लगेच त्यात चुका शोधायला लागतात. पण ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये कोणतीही कल्पना वाईट किंवा चुकीची नसते. नुसती कल्पना मांडली जाणे आणि जास्तीत जास्त कल्पना गोळा करणे महत्वाचे असते. यामुळे क्रिएटिव्हिटी आणि लॅटरल थिंकिंग प्रचंड वाढते. एका समस्येकडे अनेक वेगवेगळ्या कोनातून पाहण्याची सवय लागते. अगदी बरोबर. आणि या मुक्त विचारांना एका विशिष्ट चौकटीत आणि तर्कसंगत पद्धतीने सोडवण्याची पुढची अत्यंत लॉजिकल पायरी म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड. गॅगने आणि असुबेल यांच्या विचारांवर आधारित ही एक अत्यंत आधुनिक पद्धत आहे. हो, ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये आपण कल्पनांचा पाऊस पाडतो, पण प्रॉब्लेम सॉल्व्हिंगमध्ये आपण एका विशिष्ट ध्येयाकडे पद्धतशीरपणे वाटचाल करतो. या पद्धतीच्या काही ठराविक स्टेप्स नोट्समध्ये अतिशय स्पष्टपणे दिल्या आहेत. पहिली पायरी म्हणजे समस्येची जाणीव किंवा तिचे स्वरूप समजून घेणे. समस्या नक्की काय आहे हेच कळले नाही तर उपाय कसा शोधणार? बरोबर. त्यानंतर येते माहिती संकलन, जिथे समस्येशी संबंधित सर्व डेटा शोधला जातो. तिसरी पायरी अतिशय महत्वाची आहे, हायपोथेसिस किंवा संभाव्य उत्तरे शोधणे. आणि चौथी पायरी म्हणजे तो उपाय सिद्ध करणे आणि त्याची परिणामकारकता तपासणे. हो, आणि शेवटची पायरी म्हणजे निष्कर्ष किंवा पडताळा घेणे.
या प्रक्रियेमुळे खऱ्या अर्थाने डायव्हर्जंट थिंकिंग म्हणजेच बहुदिशात्मक विचार प्रक्रियेला चालना मिळते. पण सरांच्या नोट्समध्ये याचा एक मोठा तोटाही सांगितला आहे. जर इतकी सगळी प्रक्रिया करूनही समस्येचे निराकरण झाले नाही तर विद्यार्थी अत्यंत फ्रस्ट्रेटेड किंवा निराश होण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच इथे पुन्हा एकदा फॅसिलिटेटरचे योग्य वेळी मिळणारे मार्गदर्शन कळीचा मुद्दा ठरते. बरोबर. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की कोणतीही एकच पद्धती सर्वोत्कृष्ट नसते. विषय कोणता आहे, विद्यार्थ्यांचा कल कसा आहे आणि उपलब्ध वेळ किती आहे यावर या पद्धतींची निवड अवलंबून असते. आजची ही सखोल चर्चा खरोखरच खूप डोळे उघडणारी होती. सरांच्या नोट्सच्या माध्यमातून आपण एका मोठ्या आणि गुंतागुंतीच्या विषयाची ॲनालिटिकल मेथडने कशी फोड करायची आणि सिंथेटिक मेथडने ते तुकडे पुन्हा कसे जोडायचे हे समजून घेतले. त्यानंतर स्टुडंट सेंट्रिक दृष्टिकोन ठेवून डिस्कशन मेथडचे विविध प्रकार आणि त्यांचे फायदे तोटे पाहिले. प्रोजेक्ट मेथडच्या माध्यमातून कृतीतून कसे शिकता येते आणि ह्युरिस्टिक मेथडद्वारे स्वतः शोध घेण्याचा आनंद काय असतो हेही आपण पाहिले. आणि शेवटी ब्रेनस्टॉर्मिंगच्या मुक्त विचारांपासून ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या तर्कशुद्ध पायऱ्यांपर्यंतचा प्रवास आपण उलगडला. आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ज्ञान फक्त वर्गापुरते मर्यादित नाही. नक्कीच नाही. कोणत्याही नवीन गोष्टीला सामोरे जाताना, मग ती कोणतीही व्यावसायिक अडचण असो वा एखादे नवीन सॉफ्टवेअर शिकणे असो, स्वतःला ॲक्टिव्ह लर्नर बनवणे हे सर्वांसाठीच फायदेशीर ठरू शकते. 100%. ज्ञान ग्रहण करण्याची प्रक्रिया ही जन्मभर चालणारी आहे. आणि या सर्व पद्धती आपल्याला तो प्रवास अधिक सोपा आणि प्रभावी बनवण्यासाठी एक उत्तम फ्रेमवर्क देतात. दिस रेजेस एन इम्पॉर्टंट क्वेश्चन. कोणता? आपण आज पाहिल्या त्या सर्व अध्यापन पद्धती माणसाच्या सायकॉलॉजीवर, विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर आणि विषयाच्या स्वरूपावर अत्यंत बारकाईने अवलंबून आहेत. हो, जसे आपण पाहिले की इंट्रोवर्ट असणाऱ्या व्यक्तीला डिस्कशन मेथडमध्ये अडचण येऊ शकते, तिथे कदाचित ह्युरिस्टिक मेथड किंवा प्रोजेक्ट मेथड जास्त प्रभावी ठरू शकते. बरोबर. मग आता विचार करा, सध्या तंत्रज्ञानाचा जो वेग आहे त्या भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स एका मानवी गाईड किंवा फॅसिलिटेटरची जागा पूर्णपणे घेऊ शकेल का? बापरे, हा विचारच खूप मोठा आहे. एखाद्या AI यंत्राला समोर बसलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील गोंधळ किंवा त्याचा लाजरेपणा अचूक समजून घेऊन एका क्षणात ॲनालिटिकल मेथडकडून थेट ब्रेनस्टॉर्मिंगकडे आपली शिकवण्याची पद्धत आपोआप बदलता येईल का? हा विचार खरोखरच थक्क करणार आहे. मानवी भावना आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांचा हा संगम भविष्यात शिकण्याच्या प्रक्रियेत काय आमूलाग्र बदल घडून आणेल हे पाहणे अतिशय औत्सुक्याचे ठरेल. नक्कीच. यंत्र माणसाला कसे शिकवेल आणि माणूस यंत्राकडून कसे शिकेल हा एक वेगळाच अभ्यासाचा विषय होऊ शकतो. याच एका आव्हानात्मक आणि कुतूहल निर्माण करणाऱ्या विचारासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटू.